येळावी 3,70,00,000 रुपये खर्चाच्या विकास कामाचे उद्घाटन, युवा नेते प्रभाकर बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम. स्मशानभूमीसाठी 9 लाखांचा निधी. सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तासगाव तालुक्यातील येळावी गावात विविध विकास कामांसाठी 3,70,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रभाकर बाबा संजय काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील विविध ठिकाणी श्रीफळ वाढवून विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. येळावी स्मशानभूमीत RRC शेड आणि इतर सोयी सुविधांसाठी 9 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झालेल्या विकास कामांमध्ये 3,30,00,000 रुपये खर्चाचा माळीमळा रस्त्याचं डांबरीकरण, 10 लाख रुपये खर्चाचे सूर्यवंशी वस्ती ते कृष्णा कॅनॉल रोड डांबरीकरण, 7 लाख रुपये खर्चाचे सुरेश कांबळे घर ते बापू गवळी घर रस्ता काँक्रिटीकरण होणार आहे. मातंग समाजासाठी 6 लाख रुपये खर्चाचे रस्ता काँक्रिटीकरण आणि गटारकाम होणार आहे. ग्रामपंचायतीचे वॉटर ATM ते ऋषिकेश पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण 8 लाख रुपये खर्चून होणार आहे. उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नेते पोपटकाका पाटील, पंचायत समिती सदस्य उमेश दादा पाटील, नेते हेमंत बापू पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमर अप्पा पाटील, सौ नीलम जाधव यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी येळावी. सोबत प्रशांत सावंत.